खाद्यावरती पैसे पुरवतोय आणि त्याचा आम्हाला आनंद मिळतो. साहेब, तुम्ही बाबाचा विषय घेतला म्हणून तो विषय घेतो की या बाबांची ओळख होती का आधी? नाही, बिलकुल नाही. जेव्हा ओळख झाली तेव्हा काय वाटलं किंवा त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं का? नाही. चर्चा केली का किंवा त्यांनी स्वतःहून तुम्हाला वेळ दिला का? नाही, त्यांनी खूप आम्हाला वेळ दिला. इथं आल्यावरती आम्हाला फक्त ते आम्ही तुम्हालाच भेटायला आलो असं नाही, तुमच्या पूर्ण कुटुंबाने, तुमच्या बाबाने असतील, तुमची मुलं आमच्याबरोबर होती, तुमचे छोटे बंधुराग होते काय, त्याने आम्हाला संपूर्ण तुमची शेती दाखवली. तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काय काम करताय, तुमचं परिवार, तुमची मंडळ जी आहे ती शेतीमध्ये काम करते हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं. काय 11-12 वाजले तरी शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करतायत. म्हणजे मला शेतकऱ्याला हेच सांगायचं आहे की आपण स्वतः कष्ट केल्याशिवाय तुम्ही फक्त लेबर वर्कवरती काम कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. त्यामुळे शेतीमध्ये खूप काही आहे. तुम्ही आनंदी आहेत, आम्ही बघितल्यानंतर आम्हालाही वाटलं तुम्ही खरोखरच समाधानाने आनंदी आहेत. त्याच्यामध्ये एक समाधान वाटलं आम्हाला. बाबांसोबत चर्चा काय झाल्या का किंवा या बाबांच्या नॉलेज म्हणा किंवा त्यांची माहिती म्हणा किंवा त्यांनी दिलेला तुम्हाला वेळ, हो त्याबद्दल काय वाटलं? हो, बाबाने आम्हाला चांगल्या प्रकारचं हे दिलं. बाबाने आम्हाला हे सांगितलं की बाबा मी आता या संपूर्ण गाईच्या सेवेमध्ये असतो. त्या गाईच्या सेवेमध्ये असल्यामुळे इथलं कोणत्याही प्रकारचं मला आजारपण नाही, काही नाही. माझे हातपाय चांगले चालता येत व्यवस्थित, माझे म्हणतात ना, संपूर्ण मला थकवा जाणवत नाही काय. आणि बाबाने आम्हाला पूर्ण वेळ दिला. आम्ही आल्यापासून बाबाने आमच्याबरोबर आम्हाला हे सांगितलं की बाबा तुम्हाला काय बोला, आम्हाला काही नको, तर तुम्ही आम्हाला वेळ देता हे महत्त्वाचं. ठीक आहे, तुम्ही सुद्धा इथं वेळ देऊन वास्तव पद्धतीने ज्या गोष्टी अनुभवल्यात त्या सडेतोड व्यक्त झालात त्याबद्दल खिलार शेतकरी परिवार हा आभार आहे. आणि